शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 6वी विषय इतिहास प्रकरण 10वे प्राचीन भारत सांस्कृतिक भाग 1 निर्मिती सौ बेरड आज्ञा। प्रकरण 10वे प्राचीन भारत सांस्कृतिक। मागील पाठात आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली। या पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ। पाठातील प्रमुख मुद्दे भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्र, स्थापत्य आणि कला याविषयी माहिती घेऊया। भाषा आणि साहित्य। प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती। संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली। त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथासाहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे। संगम साहित्य। संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा। या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते। हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे। या साहित्यातील सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत। संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती आपल्याला मिळते। संगम साहित्यातून प्रामुख्याने दक्षिण भारतातील चोळ, चेर, पांड्य या प्राचीन राजकीय सत्तांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती आपल्याला कळते। धार्मिक साहित्य। यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत। जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहेत। वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे। अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मये आहेत। त्रिपिटक ग्रंथ। यामध्ये 3 पिटक आहेत। पिटक म्हणजे पेटी। या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे। त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहेत। पहिले साहित्य आहे सुत्त पिटक। यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत। या वचनांना सुक्ते म्हणतात। दुसरा विभाग विनय पिटक। येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे। यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खूंनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत। आणि तिसरा विभाग अभिधम्म पिटक। यात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगितलेले आहे। त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे। ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या, त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत। त्या गाथा पाली भाषेत आहेत। प्राचीन साहित्यातील तिसरा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता। भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे। फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे। ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे। इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले। ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला। उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला। त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे। अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला। उत्तम शासनव्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केलेली आहे। व्याकरण ग्रंथ। आता प्राचीन साहित्यामध्ये व्याकरण ग्रंथ कुणी लिहिले तर पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो। पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला। या ग्रंथात
पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. म्हणजे धार्मिक साहित्याबरोबरच व्याकरणपर ग्रंथांची देखील रचना प्राचीन काळामध्ये झालेली होती. आर्ष आणि अभिजात महाकाव्य. आता आर्ष आणि अभिजात महाकाव्य कशास म्हणायचे तर रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत आणि महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतातील विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. अभिजात महाकाव्य. आता अभिजात महाकाव्य कशास म्हणायचे? भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड गौरवशाली असतो व तो गौरव पुढेही कायम राहतो अशा कालखंडाला अभिजात म्हणून ओळखले जाते. मग अभिजात संस्कृत महाकाव्य कोणती आहेत तर 1 कालिदासाची रघुवंश व कुमारसंभव, 2 भारवीचे किरातार्जुनीय आणि 3 माघाचे शिशुपालवध. ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात आहेत. यांना अभिजात महाकाव्य असे म्हणतात. आता नाटक. नाटक कशास म्हणायचं? गायन, वादन आणि नृत्य या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक होय. विविध कलांची सविस्तर चर्चा भरत मुनींनी नाट्यशास्त्र या ग्रंथात केली आहे. प्राचीन संस्कृत नाटकात भास यांचे स्वप्न वासवदत्त आणि कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. कथासाहित्य. कथासाहित्याचा उपयोग करून मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्याचे काम प्राचीन भारतात झाले. मग कोणते कथासाहित्य प्रसिद्ध होते तर गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. विष्णू शर्मा नावाच्या पंडितांनी रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथासाहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथाही विख्यात आहेत. या पाठात आपण भाषा आणि साहित्य, मग साहित्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, आर्ष आणि अभिजात महाकाव्य कशास म्हणतात, नाटक आणि कथासाहित्य याबाबत माहिती घेतली. पुढील भागात आपण लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्र आणि स्थापत्य आणि कला याविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.